पुण्यातील आयटी हब मानल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका नामांकित इन्शुरन्स कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्याचा वारंवार लैंगिक छळ केल्याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाला हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद उर्फ जाफर सय्यद असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी हा स्टार युनियन दाईची लाईफ इन्शुरन्स कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला कर्मचारी याच कंपनीत काम करते. आरोपी मोहम्मद उर्फ जाफर सय्यद याने आपल्या पदाचा गैरवापर करत पीडितेचा वारंवार मानसिक आणि लैंगिक छळ केला. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून हिंजवडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी जाफर सय्यद याला अटक केलीये. कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असून कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांवर होणाऱ्या अशा अत्याचारांविरोधात कडक पावले उचलली जातील असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. औंध येथील स्टार युनियन दाईची लाईफ इन्शुरन्स कंपनी औंधमध्ये हेड ऑफिस आहे. तर तिथली एक महिला वुमेन कर्मचारी आहे. ती इथल्या बँकेशी टाईप असल्यामुळे बँक ऑफ इंडिया हिंजवडी येथे अपॉइंट होती. तर तिच्या बॉस, द नियरेस्ट बॉस आहे, तो तिला वारंवार फोन करायचा, तिला मॉलिस्टेट करायचा प्रयत्न करायचा, तिला कामाव्यतिरिक्त इतर अदर गोष्टी बोलायच्या. त्यानंतर तिचा औंधच्या ऑफिस खाली असताना पण तिला थोडंसं मॉलिस्टेट करायचा प्रयत्न केला होता आणि तिला फोनवर लोणावळा साईडला जेवायला घेऊन जाऊन तिला थोडासा मॉलिस्टेट करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबद्दल सदर महिलेची कंप्लेंट आमच्याकडे प्राप्त होती. त्यानुसार तिचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आणि अदर एव्हिडन्सेस आम्ही रेकॉर्डर घेऊन तात्काळ त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि यातील आरोपी जो आहे मोहम्मद उर्फ जाफर सादिक सय्यद याला तात्काळ अरेस्ट करण्यात आलेली आहे.